नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. या दरम्यान अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये आपला अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि यावेळी त्यांच्याकडनं मोठमोठ्या घोषणा या करण्यात आलेल्या आहेत. तर मग चला जाणून घेऊयात की नक्की आज अधिवेशनामध्ये काय काय घोषणा करण्यात आल्या. सगळ्यात पहिली घोषणा म्हणजे पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करामध्ये कपातीचा प्रस्ताव आणण्यात आलाय. राज्यातील मूल्यवर्धित करामध्ये समानता आणण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, नवी मुंबई या क्षेत्रातील डिझेलवरती कर 24% 21% करण्याचं प्रस्तावित आहे. पेट्रोलवरील कर हा 26% 25% करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. त्यामुळे ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई यामधील पेट्रोलचा दर हा 65 पैसे आणि डिझेलचा दर ₹2.07 स्वस्त होणार आहे. त्यानंतर शेती कृषी पंपाचं थकीत वीज बिल माफ करण्याचा देखील निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील 46,06,000 शेतीपंप धारक एवढे शेतकरी 7.5 हॉर्स पॉवर पर्यंत मोटार चालवतात. त्यावरही आणखी काही शेतकरी आहेत, त्यांचं देखील वीज बिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. आता पुढची घोषणा करण्यात आली आहे तृतीयपंथीयांचा शासकीय भरतीय सेवेमध्ये समावेश करण्याबद्दल. तृतीयपंथीयांना शासकीय योजनेचा लाभ मिळणार आहे. शासकीय भरतीमध्ये समावेश त्यांचा केला जाणार आहे. दिव्यांगांसाठी देखील विविध योजना राबवणार असल्याचं माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे. आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार आहेत. कृषी क्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा देखील निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणार असल्याचं अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलंय. आता पुढची न्यूज ती म्हणजेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नवीन स्कुबा डायव्हिंग केंद्र उभारण्यात येणार आहे. लघु वस्त्रोद्योग आणि संकुलन देखील उभारण्यात येणार आहे. बुलढाण्यामध्ये नवीन आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय देखील आता सरकार उभारणार आहे. पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे नवीन शासकीय महाविद्यालय स्थापन करण्याबद्दल. कारण राज्यामध्ये सध्या 1,00,000 लोकांमागे 84 डॉक्टर्स आहेत. 2035 पर्यंत 1,00,000 लोकसंख्येमागे 100हून अधिक डॉक्टर्स करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमता वाढवण्याबद्दल भर देण्यात येणार आहे. त्यासाठी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय महाविद्यालय आणि 430 खाटांची संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ यांचा समावेश करण्यात आला आहे. आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये दरवर्षी 10,00,000 तरुण तरुणींना रोजगार देण्यात येणार आहे. दरवर्षी 10,000 रुपयांचा. त्यानंतर पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवण्यासाठी निधी देणार आहेत. उपसा सिंचन योजनेअंतर्गत सौर ऊर्जीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 4,000 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. जलयुक्त शिवारसाठी देखील 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर पंप देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी निधी देण्यात येणार आहे. आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू होणार आहे. गाय दूध उत्पादकांना जुलै 5 पासून 5 रुपयांचं अनुदान सुरू होणार आहे. शेळी, मेंढी, कुक्कुटपालनासाठी देखील प्रोत्साहन योजना राबवण्यात येणार आहेत. आता पुढची महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजेच कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य मिळणार आहे. राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. ई पंचनामा प्रणाली पूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना 1 रुपयांमध्ये विमा देण्याची योजना कायम राबवण्यात येणार आहे. गाव तिथे गोदाम योजना राबवण्यात येणार आहे. जुन्या गोदामांची डागडुजी करण्यात येणार असल्याची माहिती देखील अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. आणि त्यासोबतच कापूस, सोयाबीन आणि शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देखील देण्यात येणार आहे. आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजे इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे. राज्यातील व्यावसायिक शिक्षणात मुलींची संख्या वाढवण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि शिवाय अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, वैद्यकीय तसंच कृषी विषयक अभ्यासासाठी
8 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या इतर मागासवर्ग आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफ करण्यात येणार आहे। या निर्णयाचा लाभ 2,05,000 मुलींना होणार आहे। ही योजना 2024-25 पासून लागू करण्यात येणार आहे। आता पुढची महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा। अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली। पात्र कुटुंबांना वर्षाला 3 मोफत सिलेंडर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आता विवाहित मुलींसाठीच्या शुभमंगल योजनेचा देखील निधी वाढवण्यात येणार आहे। विवाहित मुलींच्या विवाहासाठी शुभमंगल निधी वाढवण्यात येतोय। या अंतर्गत 10,000 आता 20,000 रुपये निधी देणार येण्यात असल्याची माहिती अजित पवार यांनी दिलेली आहे। आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात राज्यामध्ये होणार आहे। राज्यामध्ये लेक लाडकी योजनेसह महिलांसाठी आर्थिक नवीन योजना सुरू करण्यात आली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सुरुवात होणार आहे। महिलांसाठी विविध योजना सुरू केल्या जाणार आहेत। या योजनेअंतर्गत वय वर्ष 21 ते 60 या वर्षातील महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्यात येणार आहेत। त्यानंतर पुढची महत्त्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजेच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन केले जाणार आहे। संत श्री तुकाराम महाराजांचं नाव घेत या अर्थसंकल्पाची सुरुवात करण्यात आली। मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली। आता पुढची घोषणा करण्यात आली ती म्हणजेच प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। यावर्षीपासून प्रतिदिंडी 20,000 रुपयांचा निधी देण्यात येणार आहे आणि वारीचा प्रस्ताव हा युनेस्कोकडे पाठवण्यात येणार आहे, अशी महत्त्वाची माहिती यामध्ये देण्यात आली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ देखील मुख्यमंत्री स्थापन करणार आहेत। त्यानंतर स्टार्टअपमध्ये देखील महाराष्ट्र अग्रेसर आहे आणि यामध्ये आणखीन गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये प्रयत्न केले जाणार आहेत, अशा पद्धतीची घोषणा आज अजित पवार यांनी केलेली आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं अर्थसंकल्पामध्ये अशा बऱ्याच घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर मग मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।